नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप सर्वात मोठ्या आणि इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत. ते म्हणजे आता कॅप राऊंडचे ऍडमिशन चालू आहेत आणि कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कोणती ब्रांच, कोणतं कॉलेज आणि कोणतं फील्डमध्ये तुम्हाला पुढे प्रोग्रेस केली पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आपल्याकडे वैभव वायकर म्हणून एक केएसीबीचा आता ईएनटीसी ब्रांच मध्ये एक विद्यार्थी आहे, ज्याने की मागच्या वर्षी 2024च्या बॅच मध्ये MHCET मध्ये VIT कॉलेज पण त्याला भेटलेलं होतं. अजून खूप सारे कॉलेज होते, त्याच्या गावाकडचं पण कॉलेज होतं. प्लस त्याला PICT मध्ये स्पॉट मध्ये ENTC ब्रांच भेटली आहे. तर तो आपल्याला 100% नीट गायडन्स करेल की ब्रांच वर्सेस कॉलेज प्लेसमेंटला तुम्ही प्रेफर केलं पाहिजे ब्रांचला का समजा कॉलेजमध्ये कन्फ्युजन असेल तुम्हाला की तुम्ही काय चूज केलं पाहिजे, आणि ते पण कॅप राऊंड मध्येच कॉलेज कसं चांगलं भेटलं पाहिजे. तर त्याबद्दल तुम्हाला 100% नीट चांगली माहिती देईल. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला वैभव वायकर त्याचं आतापर्यंत PICT कॉलेजपर्यंत येण्याचा प्रवास सांगणार आहे की तो कसा PICT कॉलेजमध्ये एंटर झाला. तर वैभव प्लीज आम्हाला सांगतो. नक्कीच अक्षय. नमस्कार मित्रांनो. तर मी वैभव आणि सध्या मी PICT मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये BTech डिग्री परस्यू करत आहे. तर मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये MHTCET मध्ये मला 97.86% इतके मार्क्स मिळालेले होते. परंतु ह्या मार्क्सवर मला PICT भेटू शकतं का, किंवा PICT मध्ये मला लोअर ब्रांच म्हणजे ENTC तरी भेटू शकते का, हे मला माहित नव्हतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीला माझ्या गावाकडे म्हणजे मी नगरचा आहे, तिकडे एक गावाकडच्या कॉलेजमध्ये मी CETच्या कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेतलेलं होतं मित्रांनो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा स्पॉट राऊंड सुरू झाले त्यावेळेस मग मी स्पॉट राऊंड अटेंड केले आणि मी 2-3 कॉलेजेसचे स्पॉट राऊंड अटेंड केले मित्रांनो. सर्वात पहिले PCCOEचा अटेंड केला, त्यानंतर VITचा अटेंड केला आणि शेवटी मग PICTचा अटेंड केला. तर यामध्ये मला इम्प्रुव्हमेंट माझी अशी झाली की VITला मला ऑल इंडिया कोटा थ्रू IT ब्रांच मिळाली होती. आणि मग त्याच्यानंतर आता इथे ऍडमिशन घ्यायचं की अजून दुसरा स्पॉट राऊंड अटेंड करायचा असा माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला. मग त्याच्यानंतर मी विचार केला की चला आपण जरा कॉलेजला प्रेफरन्स देऊन बघू. ब्रांच IT मिळालेली होती, पण जर बेटर कॉलेजमध्ये म्हणजे PICT मध्ये जर मला काही भेटू शकतं याच्या प्रयत्नात मी होतो. आणि मग मी PICTचा पण स्पॉट राऊंड अटेंड केला आणि मग मला इथे ENTC अलाउड झालं. तर मग PICTचं ENTC आणि VITचं IT, तर ह्या 2 ब्रांचमध्ये मला निर्णय घ्यायचा होता की मला IT पाहिजे की ENTC, म्हणजे मला कॉलेज बेटर पाहिजे की ब्रांच बेटर पाहिजे. तर मी ब्रांचला प्रेफरन्स देण्याऐवजी ना मी कॉलेजला प्रेफरन्स दिला. निश्चितच तुम्ही जर आता बघितलं सध्या VIT कॉलेजचा जो टोटल इंटेक आहे मित्रांनो, तो गेल्या वर्षीपासून खूपच पटीने वाढलेला आहे. टेक्निकल ब्रांचेसचा जरी विचार केला तरी जवळजवळ 3,500 ते 4,000 स्टुडंट्स इतकी क्षमता त्यांनी केलेली आहे मागच्या वर्षीपासून. मग त्या गोष्टीचा मी विचार केला कुठेतरी, आणि मग तिकडचं IT पेक्षा PICTचं जे ENTC त्याला मी प्रेफरन्स दिला, कारण मला कॉलेज बेटर पाहिजे असं होतं. ओके, खूप खूप अभिनंदन वैभव तुझे. तर मला हे विचारायचं होतं की मुलांना खूप डाऊट असतो की PICT नंतर VITचं CS येईल का PCCOEचं आत्ताच्या कंडिशनने. कारण मुलं खूप कन्फ्यूज आहेत की PICT म्हणजे सारखे विचारतात की बाबा तुम्ही सांगा आम्ही VITचं CS टाकू का PCCOEचं CS टाकू. तर तू जर आत्ता आहे समज ह्या बॅचमध्ये, तर तुझं, कारण तू सगळं स्पॉट वगैरे अटेंड केलेलं आहे, त्यातून तुझं म्हणणं काय आहे की PICTच्या ENTC नंतर VIT CS आलं पाहिजे का PCCOE CS, म्हणजे ब्रांच वर्सेस कॉलेज का कॉलेजला प्रेफरन्स काय केलं पाहिजे मुलांनी आत्ताच्या सिच्युएशनला. हो नक्कीच अक्षय. आता PICTच्या ENTC नंतर तुम्ही VITचा CS घ्यावं की PCCOEचं CS घ्यावं. आता जर बघितलं VIT आणि PCCOEच्या रँकिंग मध्ये जर आपण 2 वर्षापूर्वीचा विचार जर केला तर त्यावेळेस निश्चितच मी हे सांगू शकतो की VIT हे टॉपला होतं. PICT नंतर नक्कीच तुम्ही VITचाच विचार करायला पाहिजे होता. 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. पण जे नंबर ऑफ सीट्स त्यांनी इन्क्रीज केलेले मागच्या वर्षीपासून, पण PCCOEने ते केलेलं नाही. त्याचा जो परिणाम आहे तो जी मागच्या वर्षीची बॅच आहे ती जेव्हा पास आउट होईल त्यावेळेस नक्कीच जाणवेल की कॉलेजचे जे प्लेसमेंट रेट आहे नक्कीच हायएस्ट पॅकेज ज्यादा असेल, त्यात काहीच वाद नाही, पण जे प्लेसमेंट रेट असणार आहे ना ते VITचं नक्कीच कुठेतरी कमी झालेलं दिसत आपल्याला. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बाबा VITचं प्लेसमेंट चांगलं आहे, पण VITच्या इंटेक नुसार प्लेसमेंट डाऊन होणार आहे. हो भविष्यात. तर मग माझ्या याच्यानुसार किंवा मी जो स्टडी केलेला आहे त्यानुसार
व्हीआयटीचं सीएस घेण्यापेक्षा तुम्ही पीसीसीओच्या सीएसला नक्कीच प्रेफरन्स देऊ शकता. आणि दुसरा एक डाऊट आहे मुलांचा की बाबा पुण्यातले टॉप 5 कॉलेजेस कोणते आहेत? तर तुझ्या म्हणण्याने आत्ताच्या कंडिशनला पुण्यातले टॉप 5 कॉलेजेस कोणते आहेत? म्हणजे इन्क्लुडिंग गर्ल्स कॉलेज पण कमिन्स कॉलेज पण मुली पण आहेत काय? तर त्यांचं पण म्हणणं आहे की टॉप कॉलेजेस कोणते आहेत? तर पुण्यातले टॉप कॉलेजेस आपण जर थ्रू सीईडी MHT सीईटी थ्रू जर विचार केला तर एक नंबरला तर नो डाऊट सीओईपी एक नंबरला येतो. सीओईपी नंतर त्याच्यानंतर पीआयसीटी नंतर कमिन्स कॉलेज हे पण आता गर्ल्स साठी तर पुण्यातले एक बेस्ट कॉलेज आहे. तर आता जे 4 नंबर आणि 5 नंबर वाले जे कॉलेज आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आता इथं आपल्याकडे 2 चॉईस आहे, एक तर पीसीसीओ आणि व्हीआयटी. तर आपण आता केलेल्या चर्चेनुसार व्हीआयटीला आपण 4 नंबरवर ठेवू शकत नाही. आपल्याला पीसीसीओला 4 नंबरला ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर व्हीआयटी मग 5 नंबर घेईल. तर वैभव, आता एक सर्वात मोठा प्रश्न जो मी तुला म्हणजे मला विचारायचे तुला, तो म्हणजे मुलांनी ब्रांच आणि कॉलेज ह्यामध्ये काय प्रिफर केलं पाहिजे? कारण आता सध्या कंडिशन मध्ये म्हणजे प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असणार आहे. कारण काही जण एकदम कॉम्प्युटर सायन्स एन्थुजियास्टिक असतात किंवा काही जणांना कोर ब्रांचेस मध्ये पण इंटरेस्ट असतो. तर मला तुला हे विचारायचे की तू जर असता तर आता ज्या मुलाला मिडल क्लास मुलगा त्याला जॉब पाहिजे तर त्यानं काय चूज केलं पाहिजे बाबा, ब्रांच का कॉलेज? हो नक्कीच अक्षय. तर हा जो प्रश्न आहे मुलांच्या मनामध्ये नक्कीच असतो की बेटर कॉलेजला प्रेफर करावं की बेटर ब्रांचला प्रेफर करावं. तर मित्रांनो, विषय असा आहे की जे प्लेसमेंट असतं आपलं जे प्लेसमेंट जे कॉलेज थ्रू होणार आहे ते कॉलेजवर डिपेंड करत. ब्रांचवर पण आहे. म्हणजे ब्रांच तुम्ही समजा तुमची सीएस असेल तर तुम्हाला सॉफ्टवेअर जॉब मध्ये जादा प्रेफरन्स मिळू शकतो. पण असं नाही की जर तुमची वेगळी म्हणजे ईएनटीसी असेल किंवा दुसरी हार्डवेअर रिलेटेड एखादी ब्रांच मेकॅनिकल वगैरे असं असेल तर ओके, त्याच्यातून तुम्हाला सॉफ्टवेअर जॉब मिळणार. असं काही नाही. जर तुम्ही एक्सटर्नल कोर्सेस केले किंवा बाहेरचे काही कोर्स करून सॉफ्टवेअर नॉलेज गेन केलं तर ते कॉलेजवर डिपेंड करतं की तुम्हाला ते अलाव करतंय सॉफ्टवेअर कंपनीसाठी बसायला की नाही. त्याच्यामुळे नक्कीच कॉलेजला प्रेफरन्स तुम्ही दिला पाहिजे ब्रांचपेक्षा. आणि शेवटचं एक डाऊट की बाबा सगळे कॅप राऊंड पर्यंत आम्ही गेलं पाहिजे का? आता जर आता ह्या वर्षी 4 कॅप राऊंड झालेत तर काही मुलं म्हणतात अरे परत आपल्याला ऍडमिशन भेटणार नाही किंवा काय होईल, प्रॉब्लेम होतील, मग सेकंड राऊंडलाच घेऊन टाकू. तर ह्यावरती तुझं म्हणणं काय बाबा, 4 कॅप राऊंड मुलांनी गेले पाहिजेत का नाही? हो अक्षय, नक्कीच. तर कसं असतं माहितीये का, सेकंड राऊंड पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घ्यायचा विचार करत आहात तर ही चूक होऊ शकते तुमची फार मोठी. फर्स्ट राऊंड सेकंड आपण 4 राऊंड हे 4 राऊंड हे अपियर केले पाहिजे आणि त्याच्यानंतर स्पॉट राऊंड पण असतं. तर माझ्या म्हणण्यानुसार स्पॉट राऊंड पण अटेंड केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, शेवटपर्यंत आपण जर गेलो ना तर आपण एक म्हणजे मोठं काहीतरी वजन वाढतो. आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मला फर्स्ट राऊंडला माझ्या गावाकडचं कॉलेज अलाउड झालं, ज्या कॉलेजचं नाव पण कुठं नाही. त्याच्यानंतर त्यावेळेस मी असा विचार जर केला असता की आता फर्स्ट राऊंड झालेला आहे, आपण ऍडमिशन घेऊन टाकतो. कारण जर फर्स्ट राऊंड झाल्यानंतरच तुम्ही ऍडमिशन घेतलं किंवा सेकंड नंतर घेतलं तर त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडला अपियर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जर मी त्यावेळेस जर विचार केला असता तर मी आज PICT पर्यंत पोहोचू शकलो नसतो. मग पण मी काय केलं, फर्स्ट 3 राऊंड केले, त्याच्यानंतर स्पॉट राऊंड केले. मला स्पॉट राऊंडला सगळ्यात शेवटून 2 नंबर म्हणजे उद्या स्पॉट राऊंड संपणार होते आणि आज माझं ऍडमिशन झालं. म्हणजे आपण शेवटपर्यंत जर गेलो तर आपल्याला पुढे जर बेटर पोझिशनला आपण असू शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे सगळे राऊंड केले पाहिजे नक्कीच. निश्चितच वैभव, तुझा हा गायडन्स मुलांना खूप मदतीला येईल आणि तू ज्या प्रकारे मुलांना समजावलं बाबा ब्रांच वर्सेस कॉलेज किंवा ब्रांच PNDC, PICT, ENDC, VIT आणि PCCO यामध्ये काय चूज केलं पाहिजे हे त्यांना पुढील कॅप राऊंड मध्ये नक्कीच मदत करेल. आणि मी हीच आशा करतो की सर्वांना चांगलं कॉलेज भेटावं, तुझ्यासारखं PICT किंवा टॉप मधलं टॉप कॉलेज भेटावं आणि त्यांचे पुढे प्रगती व्हावी. तुला काय लास्टला वैभव काय बोलायचे मुलांना, लास्टची एकदम गायडन्स वगैरे टिप? तर मला शेवटी हेच सांगा वाटतं की कॉलेज निवडताना तुम्ही तुमचा इंटरेस्ट पण महत्वाचा आहे. तुमचा पर्सनल इंटरेस्ट काय आहे, ते कोणती ब्रांचमध्ये ते महत्वाचं आहे, ते पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. किंवा तुमचे उगाच म्हणजे पॅरेंट्स वगैरे फोर्स करताय की तू कम्प्युटर घे किंवा तू सिव्हिल घे, मेकॅनिकल घे, यात काही अर्थ नाही. ते तुम्ही विचार करा. म्हणजे
कारण प्रत्येकाने काहीतरी ठरवलेलं असतं की मला पुढे जाऊन हे करायचे, किंवा ते म्हणजे काहीतरी आपण स्वप्न असतात प्रत्येकाचं. तर त्यानुसार आपल्याला कार्य केलं पाहिजे आणि त्यानुसार कॉलेज आणि ब्रांच निवडली पाहिजे, असं हेच मी सांगू इच्छितो.